नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. नागपूरच्या काटोल तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. तारोबोडी परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत लग्न समारंभ आटपून गावी परत जाणाऱ्या एकाच गावातील 6 लोकांचा मृत्यू झाला. अपघातात निधन झालेले सर्वजण नागपूरच्या काटोल तालुक्यातील मेंढेपटार बाजार गावातील रहिवासी होते. मृतकामध्ये 2 सख्या चुलत भावाचा समावेश आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. ट्रकच्या उजव्या बाजूचे नुकसान झाले आहे. कारमध्ये बसलेल्या 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामधील एका जणाची प्रकृती गंभीर आहे. जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे. आज वर्ध्यात ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर आणि विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत. वर्ध्याच्या लोक महाविद्यालय मैदानावर हा मेळावा घेण्यात येत आहे. आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ही भावना निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रभर ओबीसी एल्गार मेळावे घेत आहेत. त्यात विदर्भातील पहिला मेळावा वर्धेला होत असल्याची माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिली आहे. आजचा मेळावा ऐतिहासिक होणार आहे. ओबीसी समाजाचे आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी हा एल्गार असल्याचे शेंडगे म्हणाले. राज्य सरकारने धारावीच्या विकासाचे काम अदानी समूहाकडे दिलं आहे. त्याविरोधात आज शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता ठाकरे गटाचा हा मोर्चा आहे. मोर्चासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी केली जात आहे. धारावीच्या चौकात 300हून जास्त छोट्या सभा घेतल्या आहेत. या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. धारावीतील टी जंक्शन येथे ठाकरे गटाच्या वतीने जोरदार बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. शिवसेनेचे झेंडे तसेच काँग्रेसचे झेंडे देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत.